चला. तर आता आपल्याला लोकसंख्या हा टॉपिक बघायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लोकसंख्या टॉपिक बघत असताना खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आयोग आपल्याला 2011च्या लोकसंख्येवरती क्वेश्चन विचारतो. म्हणजे काय असतं, आपल्याला वाटतं की 2001 ची पण विचारली जाईल, बरोबर? पण ते काय असतं, ते मागच्या म्हणजे एक ओल्ड परीक्षांमध्ये पॅटर्न होता, राइट? 11च्या जी लोकसंख्या आहे जनगणना, त्याच्यावरती प्रॉपर प्रश्न विचारला जातो. कंपॅरिझन कुठं महत्त्वाचं आहे, त्या गोष्टी पण मी घेईल आणि सांगेल तुम्हाला जिथल्या तिथं. ह्या म्हणजे लोकसंख्या लेक्चरचे 2 पार्ट होणार आहेत. पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे काही बेसिक आहे जनगणनेबाबतचे फॅक्ट किंवा लोकसंख्या धोरणं असतील, लोकसंख्येचे जे काही टप्पे आहेत, अवस्था आहेत, त्याच्यावरती पण तुम्हाला पूर्वपरीक्षांना प्रश्न विचारले जातात. सुरुवातीचं लेक्चर आपलं त्याच्यावरती आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचा भाग होणार आहे. तर एकच मिनिट. ओके. तर बघा, आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा फॅक्ट बघायचंय. जसं मी तुम्हाला बोललो होतो, राइट? जनगणना 2011 बाबतचे काही महत्त्वाचे फॅक्ट आपल्याला कव्हर करायचे. त्याच्यामध्ये बघा, जे जनगणनेचे आयुक्त होते, ओके, तर ते डॉक्टर सी चंद्रमौली होते. हे फॅक्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला असं जरी विचारलं, की महाराष्ट्राच्या बाबत मेन कोण होते, तर रणजित सिंग देओल हे नाव लक्षात ठेवा. हे महाराष्ट्राचे संचालक, म्हणजे महाराष्ट्राचं जनगणनेबाबतची काही देखरेख होती, तर ती रणजित सिंग देओल यांच्या मार्फत होत होती, म्हणजे यांच्या मॉनिटरिंग खाली. म्हणजे हे 2 फॅक्ट तुमचे कव्हर झाले. त्याच्यानंतर घोषवाक्य जे होतं, आपली जनगणना आपले भविष्य, आवर सेन्सेस आवर फ्युचर, हे काय होतं, जनगणनेचं घोषवाक्य होतं. तुम्हाला प्रश्न विचारला, की अधिकृत जनगणना कधी झाली आहे, राइट? पहिली तर 1872 ला लॉर्ड मेयोच्या काळात झाली आहे, बरोबर? पण असं विचारलं, की नियमित श्रृंखला कधीपासून सुरुवात झाली आहे, तर ती 1881 ला रिपनच्या कालखंडामध्ये सुरुवात झालेली आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला असं विचारलं, की एकूणात कितवी आहे, एकूणात 15वी आहे, मात्र स्वातंत्र्यानंतर जर विचारलं, तर 2011 ची जनगणना ही 7वी होती. म्हणजे हे 2 फॅक्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे लोकसंख्येवरती. इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. म्हणजे हे सुरुवातीचे फॅक्ट लक्षातच ठेवा, राइट? आपल्याला माहिती असावेत. आता पुढचं फॅक्ट आहे. आता लोकसंख्या म्हणजे एक जनगणना आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी कायदा लागणार आहे. तर जो कायदा आहे, जनगणना कायदा 1948 चा आहे. हे फॅक्ट कंबाईनला सरळ-सरळ विचारलं जाऊ शकतं. 1948 हे वर्ष तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचंय. आणि एक लक्षात ठेवा, कुटुंब नियोजन कार्यक्रम कशासाठी असतो? लोकसंख्या नियंत्रणासाठी, राइट? कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे, आपण 1952 ला सुरू केलाय आणि जगात भारत पहिला आहे. कितवा? जगात भारताचा याबाबत प्रथम क्रमांक आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यामध्ये. कधी सुरुवात केलाय? 1952 ला. म्हणजे याच्यावरती पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता समित्या आहेत, समित्या. ओके. लोकसंख्येशी रिलेटेड. म्हणजे तुम्हाला जर कधी विचारलं, की खालीलपैकी कोणत्या समित्या लोकसंख्येशी निगडीत आहेत, असा जर कधी ऑड क्वेश्चन आला, तर 1943 ला सुरुवातीला भोर समिती होती. ओके, लक्षात असू द्या. 91 ला करुणाकरण समिती आहे, करुणाकरण. आणि 93 ला स्वामीनाथन समिती आहे, डॉक्टर एम एस स्वामीनाथन. मग यांच्या शिफारशीने पुढे तुम्हाला माहिती आहे, जे 2000 चा पॉलिसी आहे लोकसंख्येची, तर ती तयार करण्यात आली आणि ही पॉलिसी कंबाईनसाठी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरती खूप क्वेश्चन आहेत. तुम्ही पेपर काढून बघा. ठीक आहे. म्हणजे हे पण फॅक्ट तुमचे कव्हर झाले, की जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. आता पुढे बघा, जगात सर्वप्रथम जी जनगणना झाली आहे, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर, राइट? तर ती झाली आहे 1749 ला स्वीडन देशामध्ये, राइट? म्हणजे व्यवस्थित जनगणना, प्रॉपर सिस्टमॅटिक, राइट? सिस्टमॅटिक कुठं झाली आहे, तर ती स्वीडन देशामध्ये झाली आहे. हा पॉइंट पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला कधी विचारलं लोकसंख्या शास्त्राचा जनक कोण आहे, तर तो इथं बघा जॉन ग्रँट आहे, राईट. तो लंडन देशाचा आहे. ठीक आहे, लंडन म्हणजे थोडक्यात ब्रिटनचा आहे. ओके, ब्रिटनचा आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला जर असं विचारलं जागतिक लोकसंख्या दिवस कधीपासून सुरुवात म्हणजे कधीपासून तो पाळला जातो, 1988 पासून. कारण एक वर्ष अगोदर 11 जुलै 1987 ही बेंचमार्क तारीख आहे. कारण इथं झाली होती जगाची लोकसंख्या ठराविक अब्ज. पुढं तुम्हाला सांगतो सगळं सिस्टमॅटिक. ओके, हे कारण फक्त लक्षात ठेवा. 1988 पासून हा दिवस साजरा केला जातो 11 जुलै. ओके. त्याच्यानंतर आता तुम्हाला वेगवेगळ्या ज्या जनगणना होतात त्याच्यावरती पण बेसिक फॅक्ट विचारलं जाऊ शकतं. तर बघा, पशुगणना किंवा हत्तींची गणना 5 वर्षांनी होते. व्याघ्रांची गणना सगळ्यांना माहिती आहे 4 वर्षांनी होते. पशूंच्या बाबत पण 5 वर्ष आहे. म्हणजे वनांच्या बाबत 2 वर्ष. तो वन अहवाल येतो, रिपोर्ट बघा, राईट. वन अहवाल, तो रिपोर्ट तिथं वन अहवाल येत असतो, बरोबर. फॉरेस्ट रिपोर्ट येतो का, फॉरेस्ट रिपोर्ट, तर तो आहे तो 2 वर्षांनी. कृषी आणि जनगणना 10 वर्षांनी होते. कृषी आणि जनगणना, तो पॉइंट पण तुम्हाला तिथं दिलाय. म्हणजे तो एक पॉइंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. लक्षात आलं का? म्हणजे हे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काही संकल्पना आहेत की ज्या संकल्पनांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. संकल्पना म्हणजे काय आहे? साक्षरता आहे, राईट. किंवा मग हे घनता, लिंग गुणोत्तर, राईट, जन्मदर. तुम्ही म्हणाल एवढं सोपं प्रश्न विचारले जातोय का? जरा ग्रुप बी चे 20-21 त्या रेंज मधले पेपर काढून बघा, हे अशा पण कन्सेप्ट विचारल्यात तुम्हाला. तर घनता म्हणजे काय? तर प्रदेशाची, त्या तिथल्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या भागिले प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ आहे. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. जर तुम्हाला लिंग गुणोत्तर विचारलं तर त्या प्रदेशातील स्त्रियांची संख्या त्याला भागायचंय त्या प्रदेशातल्या पुरुषाच्या संख्येने गुणिले 1000 आहे इथं पुढं. ओके, हे त्याचं सूत्र आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला साक्षरच्या बाबत विचारलं कोण साक्षर आहे, तर 7 वर्षावरील व्यक्ती, 7 वर्षावरील व्यक्ती, आयोग मुद्दाम 5 वर्षावरील व्यक्ती म्हणेल. 7 वर्षावरील व्यक्ती आहे की जी व्यक्ती काय करू शकते, कोणतीही एक भाषा, मग इथं काय करू शकते, ती वाचू अथवा लिहू शकते. तो पॉइंट लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं ती व्यक्ती साक्षर आहे. 7 वर्षावरील व्यक्ती आहे, 7. आता जन्मदर म्हणजे काय आहे तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. जन्मदर म्हणजे बघा, एखादा प्रदेश आहे तर तिथं त्या एका वर्षात दर 1000 जन्मामागे जे जन्माला येणारी संख्या आहे बालकांची, तर त्याला म्हणायचं जन्मदर. ओके, तो पॉइंट लक्षात ठेवा, एकदम साधं सिंपल आहे. आता मृत्यूदर काय आहे? दर 1000 जन्मामागे जे मृत्यू होत आहेत त्या प्रदेशामध्ये बालकांचे, तर त्याला म्हणायचं मृत्यूदर. ओके, जर तुम्हाला अभ्रक मृत्यूदर विचारला, अभ्रक, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा दर हजारांमागे जे मृत्यू होतात ते इथं पकडले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये कालावधी 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान, राईट, हा कालावधी कन्सिडर केला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवा अभ्रकांच्या बाबत, 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान. जर तुम्हाला नवजात शिशु मृत्यू दर विचारला, नवजात शिशु मृत्यू दर, तर इथं बघा, एक जे चालू वर्ष असेल, चालू वर्षात जीवित जन्मामागे 29 दिवसामध्ये, म्हणजे काय आहे, नवजात शिशु मृत्यू दर म्हटलं की चालू वर्षात जीवित जन्मामागे आणि 29 दिवसात, म्हणजे इथे 29 दिवस महत्वाचे आहेत. ह्या 29 दिवसात झालेले जे मृत्यू आहेत तर त्याला म्हणायचं नवजात शिशु मृत्यू दर. तो मुद्दा एक तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला माता मृत्यू दर असं विचारलं तर इथं मुद्दा असा आहे, 1 लाख जीवित जन्मामागे झालेले महिलांचे मृत्यू. ओके, मग इथं प्रसूती वेळी किंवा
प्रसूती पश्चात 42 दिवसा अगोदर हा क्रायटेरिया आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा मुद्दा महत्वाचा आहे इथं. ओके. 1,00,000 जीवित जन्मामागे झालेले स्त्रियांचे मृत्यू आणि याच्याबाबत स्पेसिफिक प्रसूती वेळी किंवा मग प्रसूती पश्चात 42 दिवसा अगोदर. लक्षात आले का? म्हणजे हे काही बेसिक संकल्पना होत्या की याच्यावरती पण तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. आता पुढे बघा, लोकसंख्येचे जे काही जगाच्या लोकसंख्येच्या बाबत टप्पे आहेत, त्या टप्प्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारलाय. भारताचे जे टप्पे आहेत ते 4 आहेत. जगाचे जे आहेत ते 5 आहेत. पहिलं जगाचं बघू, मग भारताचं तुम्हाला समजेल आणि मग आपण लोकसंख्या धोरणं बघू. सिस्टमॅटिक होणार आहे. तुम्हाला ह्या लेक्चरच्या बाहेर प्रश्न येणार नाही. पुन्हा एकदा आश्वस्त करतो. आता एक बघा मुद्दा, जे टप्पे आहेत, तर टप्पे कसे आहेत एक मुद्दा आपण लक्षात घेऊ. सुरुवातीचा पहिला टप्पा आहे, इथं बघा, अतिशय स्थिर लोकसंख्या असते, स्टेबल लोकसंख्या. आणि इथं काय असतं, जन्मदर बघा, हे असा जो वरती एरो दाखवलाय तो वाढ दर्शवतो. म्हणजे जन्मदर काय आहे, जास्त आहेत, बरोबर. आणि मृत्यूदर पण काय असतं पहिल्या याच्यामध्ये, जास्त आहेत. मग काय होतं, जन्मदर पण जास्त आणि मृत्यूदर पण जास्त, म्हणजे इथं लोकसंख्येमध्ये घट पाहायला मिळते. डाऊन एरो आहे, काय पाहायला मिळते, लोकसंख्येमध्ये घट पाहायला मिळणार आहे. मग जर लोकसंख्येमध्ये घट असेल, एक्झाम्पल इथं वर्षावनांचे जे प्रदेश आहेत याच्यामध्ये पापुआ न्यूगिनी सारखा जो देश आहे तो याच्यामध्ये वर्गीकृत होतो. म्हणजे हा जगाच्या बाबत पहिला टप्पा. ओके, एकदम सोप्या भाषेत. आता दुसऱ्या भाषेमध्ये जे दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या. इथं पाया रुंद असतो आणि माथा मात्र अरुंद असतो. हा एक पॉइंट फक्त लक्षात ठेवा. आणि इथं काय असतो, सुरुवातीच्या काळात याचा विस्तार होतो. सुरुवातीच्या काळात विस्तारणारा टप्पा आहे. मग याच्यामध्ये काय होतं, जन्मदर जास्त असतात. ओके, जन्मदर जास्त मात्र मृत्यूदर कमी असतो. जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी, याच्यावरती पण कंबाईन ग्रुप बी ला प्रश्न विचारलाय. ह्या जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी विचारलाय, तुम्ही बघा. किंवा सुरुवातीच्या काळात विस्तार, याच्यावरती पण प्रश्न विचारलाय, खात्री करून घ्या. खूप महत्वाचं आहे, जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर कमी असतो. ओके, मग काय होतं, इथं लोकसंख्या वाढते. हा पॉइंट लक्षात घ्या. लोकसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळते आणि जो वाढीचा दर आहे तो वार्षिक 2.1% एवढा असतो. म्हणजे इथं लोकसंख्येचा विस्फोट झालेला पाहायला मिळतो. ओके, आता हा विस्फोट का होतो, तर ह्या स्टेजमध्ये, टप्प्यामध्ये आरोग्य सोयी सुविधा वाढलेल्या असतात, राईट. तर त्याच्यामुळे जीवनमानामध्ये मग ऑब्वियस सुधारणा वगैरे होतं. आणि इथलं जे अवलंबित्व आहे तर ते कृषी सेक्टरवरती अवलंबित्व आहे लोकांचं. कृषीवरती अवलंबणारे लोक आहेत इथं जास्त आहेत मोठ्या प्रमाणात. ओके, तो एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा दुसरा टप्पा आहे. आता तुम्हाला तिसऱ्या टप्प्याविषयी बोलतो, राईट. तिसरा टप्पा म्हणजे नंतरच्या काळात विस्तारणारा आहे. ओके, नंतर विस्तार होतो याचा. म्हणजे होतं काय, औद्योगिकरण असेल, म्हणजेच आपण शहरीकरण पण म्हणूया. औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, हे इथं वाढलेलं दिसतं, राईट. याच्यामध्ये काय होतंय, जन्मदर पण ढासळतो, म्हणजे घट होते आणि मृत्यू दरात पण घट होते, दोन्हीतही. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर मृत्यूदर जास्त असतात, तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मृत्यूदर दोन्हीतही घट आढळते. हा पॉइंट लक्षात ठेवा. कधी कधी कंपॅरिझन करून पण तुम्हाला स्टेटमेंट टाकले तर लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जर जन्मदर आणि मृत्यू दरात घट असेल तर लोकसंख्या काय होणार आहे, लोकसंख्येची वाढ घटणार आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. लोकसंख्येची वाढ काय होणार आहे, ऑब्वियस घटणार आहे, कारण जन्मदर पण घटलेत आणि मृत्यू दरात पण घट झाली आहे तिथं. एक्झाम्पल इथं भारताचं आहे आपल्या. ओके, म्हणजे भारत इथं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये. तो मुद्दा थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता जो चौथा टप्पा आहे याच्यामध्ये पण बघा, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीतही घट पाहायला मिळते इथं पण. म्हणजे हा पण टप्पा सेम आहे. मग इथं काय असतंय, लोकसंख्या जास्त असते पण स्थिर आहे. ओके, लोकसंख्या जास्त आहे पण स्थिर पाहायला मिळते, राईट. दक्षिण कोरिया हे याचं एक्झाम्पल आहे, फक्त इथं एवढंच लक्षात ठेवा. आणि लास्टला ज्याला नैसर्गिक घट असं म्हटलं जातं, नैसर्गिक घटीचा टप्पा किंवा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा तो 5वा आहे. इथं
जन्मदरात घट होते. ओके, म्हणजे शून्य वाढ दर्शवणारा टप्पा आहे हा. इथं काय होतं, मृत्यूदर वाढलेला असतो आणि जन्मदर डाऊन झालाय बघा. मृत्यूदरात वाढ आहे आणि जन्मदर काय झालाय, घट आहे, घटलाय इथं, डाऊन एरो आहे, घट झालीय. मग त्याच्यामुळं जन्मदरात घट आहे आणि ऑब्वियस नैसर्गिक घट आहे, लक्षात असू द्या. म्हणजे लोकसंख्येत इथं घट पाहायला मिळते. एक्झाम्पल आहे जर्मनी. लक्षात आलेत का? तर ह्या ज्या 5 अवस्था आहेत, म्हणजे 5 टप्पे आहेत, तर ते 5 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. याच्यावरती कंबाईनच्या प्रिलिम्सला प्रश्न आलेले आहेत, पुन्हा पण रिपीट होऊ शकतात, अंडर एस्टिमेट करू नका. ठीक आहे. आता भारतात लोकसंख्या वाढीबाबतचे जे टप्पे आहेत, 4 आहेत. ओके. तर ह्या 4 टप्प्यांचा देखील आपण अभ्यास व्यवस्थित करू. याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे व्यवस्थित सांगतो. पहिला जो टप्पा आहे, याच्यामध्ये स्थिर वाढ आहे, स्थिर वाढ. ओके. स्थिर वाढ म्हणजे काय आहे? मंद वाढ आहे थोडक्यात. ओके. आणि हा जो कालावधी आहे, तर तो 1901 पासून 21 पर्यंतचा तो कालावधी आहे. 1901 पासून 21 पर्यंतचा. आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो लोकसंख्या वाढीचा दर होता 1911 ते 21 पर्यंत, तर तो ऋणात्मक होता. याच्यावरती पण एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. ऋणात्मक किती होता, तर 0.31% एवढा तो होता, तुम्हाला माहिती असावं. आणि म्हणूनच 1921 हे वर्ष महाविभाजक वर्ष, याच्यावरती पण एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तो पॉइंट पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण काय होती, म्हणजे जी लोकसंख्येची स्थिर किंवा मंद वाढ होती, तर त्याच्या मागे काहीतरी कारण असणार आहेत. ओके. तर साथीचे रोग जसं की प्लेग, देवी, कॉलरा वगैरे पसरलेले होते त्या कालखंडामध्ये. राईट. म्हणजे काही समाजसुधारकांचे जे मृत्यू झालेले आहेत ते प्लेगने झालेत, बरोबर त्यावेळेला. सावित्रीबाई फुले असतील, नारायण मेघाजी लोखंडे असतील, तर यांचा मृत्यू कशाने झालेला आहे? प्लेगने झालेला आहे, बरोबर. आणि ह्या मुद्द्यावरती पण एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलाय. ओके. तर हा झाला पहिला स्थिर वाढीचा. त्याच्यानंतर संथ वाढ आहे. ओके. पहिल्या भारतामध्ये स्थिर वाढ आहे, त्याच्यानंतर दुसरा टप्पा संथ वाढीचा आहे, जो की 1921 पासून 1951 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, जन्मदर पण वाढले. ओके. जन्मदर पण वाढले, मृत्यूदरात घट झाली. आणि मग जर मृत्यूदरात घट झाली, जन्मदर वाढलेले असतील, तर काय पाहायला मिळणार आहे? ऑब्वियस लोकसंख्येमध्ये इथं वाढ झालेली पाहायला मिळाली. लक्षात आले का? लोकसंख्येमध्ये इथं वाढ पाहायला मिळाली आपल्याला. आणि ही जी वाढ होती 43.7% एवढी विक्रमी वाढ पाहायला मिळाली. ओके. तो मुद्दा पण इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तिसरी जी अवस्था आहे, टप्पा उच्च वाढीचा आहे, 1951 पासून 1981 पर्यंत. 51 ते 81. इथं झालं काय? मृत्यूदरामध्ये घट झाली आणि जन्मदर वाढले. ओके. मृत्यूदरामध्ये काय झाली? घट झाली आणि जन्मदर वाढले. म्हणजे हे आणि हे सेमच आहे. ओके. मग हे जर काय होतं, इथं पण लोकसंख्या वाढली होती आधीच्या अवस्थेत, बरोबर. इथं पण सेम राहिलं, त्याच्यामुळं इथं लोकसंख्या विस्फोट झाला. कारण वेगाने पुढे लोकसंख्या वाढतच राहिली ना, त्याच्यामुळं इथं उच्च वाढ असं म्हणतात. ओके. लोकसंख्येचा विस्फोट, याच्यावरती पण तुम्हाला पीवायक्यू विचारलाय एमपीएससीने. आणि ही जी वाढ होती 89.36% एवढी ती वाढ होती. म्हणून तर लोकसंख्येचा विस्फोट असं याला म्हटलं जातं. कारण होतं की राहणीमानात लोकांच्या सुधारणा झालेल्या होत्या, वैद्यकीय सोयी सुविधा वाढलेल्या होत्या, तर याच्यामुळं ह्या गोष्टी समोर आल्या. ओके. लक्षात येतंय का? तर हा पॉइंट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता याच्याही पुढे जाऊन परत उच्च वाढीचा जो कालखंड आहे, तर याच्यामध्ये काय झालं, लोकसंख्या वाढत होती, मात्र जो लोकसंख्या वाढीचा दर होता का, दर रेट, तो घसरलेला आहे. म्हणजे 1981 ते 2011 हा तो कालखंड होता. पण इकडे जशी लोकसंख्या वाढत होती, इकडे जो रेट होता त्याच्या तुलनेत हा दर घसरलेला होता. तो पॉइंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी इथं प्रयत्न झाले, हे त्याच्या मागचं कारण होतं. ओके.
तो मुद्दा पण महत्वाचा आहे. म्हणजे दर बघा कसा घसरलाय. 1900 इथं किती आहे तुम्हाला साधारणतः 91 पर्यंतचा जो कालखंड आहे, ओके, 91 पर्यंतचा, तर तिथं 83 किती 23.87 होता. 91 ते 2000 ला 21.54% होता आणि 2001 ते 11 ला 17.69 किंवा 17.64, म्हणजे हा जो दर आहे ना तो कमी होत चाललाय. फक्त हा पॉइंट लक्षात ठेवा. 1981 ते 91 आहे. ओके, तो पॉइंट फक्त लक्षात ठेवा. 81 ते 91, 91 ते 2000 आणि 2001 ते 11. इथं काय झालाय, तो रेट आपल्याला कमी झालेला दिसतो. एवढाच पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता काय झालं, जगाच्या बाबत आपण 5 टप्पे, भारताच्या बाबत 4 टप्पे. आता तुम्हाला काही सिद्धांत आहेत की ज्याच्यावरती राज्यसेवा प्रिलिम्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते जे सिद्धांत आहेत तर ते पण बघू. 1963 साली हार्वे लायबेनटाईन आहे, हार्वे लायबेनटाईन, ओके, लायबेनटाईन. तर त्यांनी दरडोई उत्पन्न कमी झाल्याच्या नंतर लोकसंख्या वाढते हा सिद्धांत मांडलेला आहे. ओके, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते असं कोण म्हटलंय? हार्वे लायबेनटाईन 1963 ला. त्याच्यानंतर मालथस ट्रॅप पण तुम्हाला माहिती आहे, मालथस, राईट, तर त्यांनी पण सिद्धांत मांडलाय. तर तो लोकसंख्या वाढीबाबतचा आणि विकासाबाबतचा होता. म्हणजे लोकसंख्या वाढ आणि विकास याबाबतचा जो सिद्धांत आहे तो मालथसने मांडला. एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन, जो 1798 ला त्यांनी ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये हे सगळं होतं. त्याच्यामध्ये 2 मुद्दे मांडले त्यांनी. जी लोकसंख्या वाढ होतीये तर ती जिओमॅट्रिक प्रोग्रेशनने होतीये आणि अन्नधान्यामध्ये जी वाढ होतीये ती अरिथमॅटिक प्रोग्रेशनने होतीये. लक्षात आले का? म्हणजे हे त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. तो मुद्दा पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि फ्रँक नॉटेस्टाईन आहे, त्यांनी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडलाय. फक्त हे 3 सिद्धांत आहेत महत्वाचे. म्हणजे तुम्हाला असंही विचारलं लोकसंख्येबाबतचे सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडले, तर ही नावं हार्वे लायबेनटाईन, मालथस आणि फ्रँक नॉटेस्टाईन याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही विचारलं जाणार नाहीये. आता जी 2 धोरणं आहेत ती आपल्याला बघायची आहेत. ओके, म्हणजे आपला जो पहिला पार्ट आहे त्याचा एंड होणार आहे. ओके, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण भारत आणि जी काही आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे कंपॅरिझन एकाच लेक्चर मध्ये, म्हणजे भारताची सेपरेट लोकसंख्या करा, महाराष्ट्राची वेगळी करा, जगाची वेगळी करा, ही तुमची डोकेदुखी पूर्ण काढून टाकलेली आहे. ओके, व्यवस्थित फक्त जेवढं गोष्टी सांगितल्या त्या प्रॉपर करायच्या. आता एक मुद्दा लक्षात घ्या. जे पहिलं लोकसंख्या धोरण होतं 1976चं, तर ते 16 एप्रिल 1976 ला जाहीर झालं. त्यावेळेला आरोग्य, राईट, आणि कुटुंब कल्याण मंत्री जे काही होते, राईट, कुटुंब कल्याण, तर ते श्री करण सिंग होते. त्यांच्या कालावधीत हे मांडण्यात आलेलं आहे. ओके, तर याच्यामधल्या तरतुदी महत्वाच्या आहेत, बाकी काही नाहीये. ओके, 1976चा आहे, तरतुदी कमीच आहेत. त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं होतं विवाहाच्या जे पुरुषांचं वय आहे ते 21 असावं आणि स्त्रियांच्या बाबत 18. ओके, 1978 ला याच्यासाठी कायदा पण केला त्यांनी. ओके, तो एक पॉइंट. कुटुंब नियोजनाच्या बाबत वित्तीय मदत दिलेली होती, तो पण पॉइंट तुम्हाला MPSC ने प्रश्नाच्या स्वरूपात विचारलाय. म्हणजे लहान कुटुंबाचं तत्व स्वीकारलेलं आहे, आपण PYQ विचारलाय. ओके, आणि कुपोषण कमी करायचं टार्गेट ठेवलं. कुपोषण कमी करायचं, स्त्री साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले त्या धोरणाच्या माध्यमातून. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ओके, याच्यानंतर जे उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट काय होतं, तर लोकसंख्या वाढीचा जो दर आहे, राईट, त्यांनी एक उद्दिष्ट ठेवलं होतं. जी लोकसंख्या वाढ आहे तर त्याचा दर वार्षिक 1.4% पर्यंत कमी करायचा. काय ठरवलं होतं? 1.4% कमी करायचा. त्याच्यावरती पण तुम्हाला परत पुन्हा विचारलं जाऊ शकतं. आता लोकसभेच्या बाबत जे काही जागा वाटप आहे तर ते 1971च्या जनगणनेनुसार करायचं.
राईट, म्हणजे जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार. आणि जन्मदर 25% पर्यंत खाली आणणे. ओके, हे काय होतं, ध्येय होतं. तर हे काही पॉइंट लक्षात ठेवले की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या चॅप्टर मध्ये जास्त काही करायची गरज राहत नाही. आता इथं समवर्ती सूचीमध्ये एक विषय टाकलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब कल्याण. तर याच्यासाठी एक घटना दुरुस्ती आहे, बरोबर. तर ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 ची, बरोबर. लोकसंख्या आणि लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब कल्याण समवर्ती सूचीत टाकलेला आहे. तो मुद्दा पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे फॅक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला कुठलाही प्रश्न सुटणार आहे. ओके, व्यवस्थित फक्त टॅकल करायचं. आता पुढचं धोरण खूप महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट असं त्याला मी म्हणेल. काय म्हणेल? व्हेरी इम्पॉर्टंट. कारण याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न येऊ शकतो आणि आतापर्यंत पण खूप खूप प्रश्न आलेले आहेत. तर जे लोकसंख्या धोरण 2000चं आहे, तर त्या 2000च्या धोरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, शिफारस केली होती डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी. 1993 ला शिफारस केली होती आणि मग पुढं 15 फेब्रुवारी 2000 ला हे धोरण आलेलं आहे. ही तारीख पण तुम्हाला विचारली आहे, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे धोरण आणलं केंद्र सरकारने, बरोबर, तर त्याच्या आधी पहिल्यांदा मध्य प्रदेशने आणलेलं आहे, राईट, त्यांच्या स्टेटमध्ये. आणि सेम 2000 ह्या वर्षी मध्य प्रदेशाने आणलेला आहे. ओके, तर तो पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता एक फॅक्ट म्हणून. आता उद्दिष्ट जी आहेत, तर त्याच्यामध्ये अति तातडीचं इमिडिएट वालं होतं, ते करायचं होतं 2002 पर्यंत. कधी? 2002 पर्यंत. हे खूप महत्वाचं आहे. काय करायचं होतं? संतती नियमन करायचं होतं, आरोग्य सुविधा वाढवायच्या होत्या किंवा पायाभूत सुविधांमध्ये वाढ करायची होती, प्रजनन आणि बाल आरोग्य यासाठी एकात्मिक सेवा पुरवायच्या होत्या. तर हे तातडीचं जे होतं उद्दिष्ट महत्वाचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक तातडीचं आहे, दुसरं काय आहे, मध्यमकालीन आहे, मिड टर्म. तर हे मध्यम जे होतं 2010 पर्यंत साध्य करायचं होतं. ओके, आणि इकडे दीर्घकालीन होतं की जे 2045 पर्यंत करायचं होतं. ओके, म्हणजे हे 3 पॉइंट आहेत पहिले, तरतुदीनंतर आहेत. आता पहिला पॉइंट काय होता, मध्यमकालीन मध्ये 2010 पर्यंत ते साध्य करायचं होतं. उद्या असंही विचारलं जाऊ शकतं, म्हणजे लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत जे मध्यमकालीन उद्दिष्ट होतं डॅश पर्यंत साध्य करायचंय. मग तुम्हाला प्रश्न पडेल कधीपर्यंत, 2002, 2010, 5, काही पण ऑप्शन देतील. तर 2010 लक्षात ठेवायचंय. तर एकूण जनन दर जो आहे तो 2.1% पर्यंत कमी, म्हणजे तिथपर्यंत आणायचा आहे. म्हणजे TFR म्हणजे काय झालंय, रिप्लेसमेंट लेवलला आणायचा आहे. ओके, तर हा जो टोटल फर्टिलिटी रेट आहे एकूण जनन दर, तर तो रिप्लेसमेंट लेवलला आणायचा होता 2.1% इथपर्यंत. हम दो हमारे दो हे याच्या अंतर्गतच आहे, लक्षात ठेवा. आणि दीर्घकालीन मध्ये 2045 पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण करायचं होतं. पुढे हा जो कालखंड आहे तो वाढवलेला पण आहे, राईट, कालखंड वाढवलाय. मग तो किती आहे, कोणत्या वर्षापर्यंत, हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. ओके, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आता पुढे जे काही 2000 ची पॉलिसी आहे, तर त्याच्या अंतर्गत जे काही मुद्दे आहेत, तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येत असतात. हे केल्याच्या नंतर तुम्हाला वेगळं काही नवीन करावं लागणार नाहीये, याच्यातूनच तुमचे प्रश्न टॅकल होते. तर संस्थात्मक प्रसूती ज्या साध्य करायच्या त्या 80% पर्यंत आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत प्रसूतीचं प्रमाण 100% पर्यंत करायचं होतं. याच्यावरती पण MPSC ने प्रश्न विचारलाय. जो शिशु मृत्यू दर आहे IMR, तर तो 30 पर्यंत खाली आणायचा होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. जे स्थूल जन्म प्रमाण आहे, ज्याला CBR क्रूड बर्थ रेट असं म्हटलं जातं, तर ते 21 पर्यंत आणायचं होतं. हे आकडे खूप महत्वाचे आहेत बरं का, याच्यामध्ये फसवणूक केली जाते, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर वैश्विक लसीकरणाची पातळी गाठायची होती, हा मुद्दा महत्वाचा आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारलाय. पुढं माता मृत्यू प्रमाण 100 पर्यंत खाली आणायचं होतं, मॅटर्नल मॉर्टेलिटी रेट MMR 100 पर्यंत खाली आणायचं होतं. इथं पण तुम्हाला MPSC ने प्रश्न विचारलाय. त्यानंतर प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण
ची जी गळती आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये ती 20 पर्यंत खाली आणायची होती. याच्यावरती पण एमपीएससीने तुम्हाला पीवायक्यू विचारलंय. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे, परत रिपीट होणार आहे, ते पुन्हा एकदा सांगतो मी. ओके. 14 वर्ष होईपर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण ही पण तरतूद केलेली आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. एड्सचा प्रसार रोखणे असेल, साथीचे आजार याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय असतील ते इथं आहेत, किंवा मग मुलींचे लग्न 18 वर्षाचा होईपर्यंत करायचं नाहीये. ओके. म्हणजे 18 वयाच्या नंतरच, म्हणजे होईपर्यंत तिथं प्रोत्साहन द्यायचंय की लग्न करायचं नाही म्हणून. ओके. तर तो एक पॉइंट आहे तिथं. यानंतर हे एवढं महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवलं ना तुम्ही 2000च्या पॉलिसीमध्ये, हे आणि सुरुवातीचे हे फॅक्ट, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येत नाही. आता शेवटचे 1-2 मुद्दे बघू, त्याच्यानंतर लेक्चर एंड होणार आहे आपलं, म्हणजे जे पहिला पार्ट आहे तो. तर याच्यामध्ये बघा, जगाची जी लोकसंख्या आहे त्याचे काही फॅक्ट बघायचे आहेत. ओके. 11 जुलै 1987 ला 5 अब्ज काय झाली लोकसंख्या झाली. म्हणून 1988 पासून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस, मगाशी मी तुम्हाला जे सांगतो म्हटलं होतं ते जागतिक लोकसंख्या दिवस का पाळला जातो, तर तुम्हाला लक्षात आलं असेल, 5 अब्ज लोकसंख्या झाली होती. ओके. तर त्याच्यानंतर 12 ऑक्टोबर 1999 आहे, तिथं 6 अब्ज झाली. 31 ऑक्टोबर 2011 ला 7 अब्ज लोकसंख्या झालेली आहे. आणि 15 नोव्हेंबर 2022 ला 8 अब्ज लोकसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर तो पॉइंट लक्षात ठेवा. आणि आताची रिसेंटची तारीख 19 एप्रिल 2023. 19 एप्रिल 2023. इथं काय झालंय, भारत पहिला आलाय लोकसंख्येच्या बाबत. जो रिपोर्ट आला होता करंट मध्ये तुम्ही बघितलं पण असेल, राईट. आणि चीन दुसरा गेलेला आहे तिथं. हे काही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे फॅक्ट आहेत सरळ सरळ, बाकी काही नाहीये. विचारलं तर असेच प्रश्न येतात. आता तुम्हाला जगाची जी काही पॉप्युलेशनची रँक आहे लोकसंख्येनुसार, जी सध्या लेटेस्ट आहे, तर ती सांगतोय नवीन. ओके. भारत पहिला आहे, भारत नंतर चीन येतो. ओके. नंतर अमेरिका आहे, त्यानंतर इंडोनेशिया आहे, पाकिस्तान आहे 5वा, नायजेरिया आहे 7वा, ब्राझील आहे. किमान हे पहिले 7 तरी लक्षात ठेवा, बाकीची लिस्ट आहेच तुम्हाला. बांगलादेश आहे, नंतर बांगलादेश नंतर रशिया आहे, त्याच्यानंतर इथिओपिया आहे, त्याच्यानंतर मेक्सिको आहे आणि जपान आहे. ही अपडेटेड लिस्ट आहे. ओके. आता जे काही रिपोर्ट आला त्याच्यानुसार जी बदललेली लोकसंख्या आहे, पहिला मेक्सिको 10 नंबरला होता, तो आता 11 ला गेलाय. ओके. किमान हे पहिले 6 तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. जर राज्यसेवेला विचारले तर तुमचं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून फक्त इथं नवीन लिस्ट पण तुम्हाला दिली आहे. जुनी लिस्ट आहे तुमच्या पुस्तकामध्ये, तर कंपॅरिझन करून बघा कुठं काय चेंज झालेत ते. आता घनतेनुसार जे पहिले 5 देश आहेत, तर घनतेवरती पण तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जातो जगाच्या बाबतीत. तर मकाऊ लक्षात ठेवा, जास्त डेन्सिटी आहे आणि अपडेटेड माहिती 25 नुसार आहे हे सगळं. ओके. तर मकाऊ आहे 1 नंबरला, 2 नंबरला मोनॅको आहे, 3 नंबरला सिंगापूर आहे, 4 ला हाँगकाँग आहे आणि 5 ला जिब्राल्टर आहे. ओके. मकाऊ, मोनॅको, सिंगापूर. मकाऊ, मोनॅको तर लक्षात राहतील, पहिले 2 रँक आहेत, राईट. तर हे घनतेनुसार पहिले जगातले 5 देश आहेत. पहिला विचारला तर मकाऊ उत्तर द्यायचं, दुसरा विचारला तर मोनॅको आणि तिसरा विचारला तर सिंगापूर. किमान हे पहिले 3 तुम्ही तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण काय केलंय, लोकसंख्येचा जो पार्ट आहे तो चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये पण तुम्हाला लक्षात आलं असेल, या पहिल्या पार्ट मधून पण तुमचे काही आगामी प्रश्न कव्हर होणार आहेत. आता फक्त राहतो फॅक्च्युअल डाटा, जो की भारत आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येबाबतचा आहे. तर तो आपण दुसऱ्या पार्ट मध्ये कव्हर करू. तिथेही तुम्हाला एवढ्याच डेप्थ मध्ये की काय कुठं महत्वाचं आहे ते प्रॉपर सांगितलं जाईल. तेवढं करून तुम्ही फक्त पीवायक्यू सोडवा 21,000 मधून. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही कसलाही प्रश्न येणार नाहीये. हा मुद्दा फक्त लक्षात असू द्या. तर थांबूयात आपण. ओके. म्हणजे हे फायनल आहे. जो डाटा तुम्हाला सांगेल तो ॲक्युरेट, मोस्ट ॲक्युरेट आणि
तुम्हाला एक्झामला ह्या कंटेंटचा नक्की फायदा होईल. अनावश्यक आकडेवारी, राईट, ते टक्केवारी हे टाळलेलं असणार आहे. कारण ते विचारलं जात नाही. जिथं विचारलं जातं त्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या असतील. तर थँक सो मच. थांबूयात आपण.